या ठिकाणी कुकर आहेत आणि ह्या कुकर मध्ये अशा प्रकारचा हे काजू, हे सर्व काजू आहेत. हे तुकडा आहे, काही काही अशा प्रकारचा अखंड काजू आहे, परत काही लहान मोठा काजू. या ठिकाणी माल टाकलेला आहे. आता ही मशीन चालू झालेली आहे काजू बे फोडण्याची. या ठिकाणी सर्वात स्वस्त काजू मिळतात. काजू डायरेक्ट तयार होतात, काजूवरती डायरेक्ट प्रक्रिया केली जाते, त्यामुळे या ठिकाणी काजू हे सर्वात स्वस्त मिळतात. अशा प्रकारचे डबे आहेत. हे 10 किलोचा काजूचा डबा आहे. नमस्कार मित्रांनो, आपण एका काजूच्या फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत. ही काजूची फॅक्टरी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामधील एका छोट्याशा गावामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत. त्या झाडाला काजू आल्यानंतर आणि ते तोडून आणल्यानंतर त्या काजूवरती खूप मोठी प्रक्रिया करावी लागते, नंतरच ते काजू तयार होत असतात. आणि आता हे काजू कशा पद्धतीचे तयार होतात हे आता आपण प्रत्यक्षपणे फॅक्टरीमध्ये जाऊन बघणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर्वांना आपला परिचय सांगा. मी मुकुंद सखाराम येलवे. माझं गाव पंचनदी. मी काजू फॅक्टरीमध्ये काम करतो. आता ही काजूची फॅक्टरी किती वर्षापासून चालू आहे इथं? 17-18 वर्ष आहेत. काजू ज्यावेळेस झाडांपासून तोडून आणल्यानंतर त्याची पुढची काय प्रोसेस होती नेमकी? तोडून आणल्यानंतर, खरेदी करून आणल्यानंतर ही पोती आम्ही तिथे काजू आम्ही सुकत घालतो आमच्या मैदानामध्ये. सुकत घातल्यानंतर ते सुकल्यानंतर पोती भरून आम्ही इथे स्टोअर करतो. स्टोअर केल्यानंतर त्यातील इकडे पाठीमागे आमचा बॉयलर आहे. बॉयलरची वाफ या कुकरमध्ये येते. कुकरमध्ये 340 किलो टाकले जातात. ते टाकल्यानंतर 20 मिनिटं स्टीम केले जातो. स्टीम केल्यानंतर 20 मिनिटानंतर असं खोलला जातो. खोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी कडक झाले की मशीनवर आम्ही फोडण्यासाठी लोड करतो. फोडण्याची मशीन दुसरी आहे का त्याची? हा, त्या तिकडे ह्या ठिकाणी इकडे सर्व फोडण्याच्या मशनरी आहेत. त्या वाफेवर भाजलेला काजू त्या मशीनमध्ये आम्ही लोड करतो फोडण्यासाठी आणि हे असं फोडण्याचं काम मशीन करतो. ही मशीन आपोआपच काजू फोडते. हा, म्हणजे त्या काजूचे 2 भाग करते आपोआपच. हा, काजू अख्खा निघतो. तर पुढची प्रोसेस काय आहे? त्याला फोडलेला माल आहे. ही पण काजू फोडायचीच मशीन आहे का? हा, हे सर्व सगळं हे काजू फोडायचंच आहे. हा, आणि तो फोडलेला माल इथे लेडीज लोक अलग करतात. साळ वेगळी, काजू वेगळा. आता या काजूला चीक आहे, वर कव्हर आहे. ते कव्हर काढण्यासाठी तिकडे त्याला गरम केला जातो. म्हणजे हे वरचं कव्हर काढलेलं आहे ह्याचं, ते फोडलेलं काजू फोडलेले आहे. तरी सुद्धा याच्यावर एक कव्हर आहे आणि चीक आहे. तो जाण्यासाठी तिथे आपल्या ओव्हन मध्ये गरम केला जातो. मशीन मधून फोडून हे इथं येत होत आहे. हा, आणि हे अलग केला जातो इथे. मग ह्याच्यामध्ये काही काजू तुटत असतील? हा, तुटलेला काजू वेगळा, अख्खा काजू वेगळा, न तुटलेला काजू वेगळा करतात ते. आणि हा पुन्हा फोडला जातो. म्हणजे ह्यातून काही न फोडलेला काजू पण आहे ह्याच्यामध्ये? हा, आहे. तो मशीन मध्ये परत टाकतात का हे? हा, मशीन मध्ये टाकला जातो. हा न फोडलेला दिसतोय काजू. हा, आणि हे अख्खे काजू निघालेले आहेत. हे अख्खे निघाले निघाले. त्याच्यावर अजून चीक आणि साला आहेत. तर ते निघण्यासाठी तिकडे ओव्हन मध्ये गरम करावे लागतात. या इकडं पण तेच चालू आहे वाटतं का? ते पण तेच आहे. तिकडे ओव्हन आहे. आता मग तिथून काजू हे केल्यानंतर ते फोडलेले वेगळे केल्यानंतर ते ओव्हन मध्ये गरम केले जातात. ट्रे मध्ये टाकून त्या ट्रे मध्ये टाकतात. आणि ते गरम केले जातात. गरम केल्यानंतर पुन्हा त्याला थंड केले जातात आणि ओव्हन मध्ये गरम होतं सगळं. मग त्याच्या वरचं टर्फल वगैरे निघतं? त्याच नाही निघत. ते काढण्यासाठी गरम केल्यानंतर पुन्हा त्याला थंड करावा लागतो. त्या इथे थंड केला जातो. हा काजू इथे थंड केला जातो. कूलिंग सिस्टम आहे का? हा, कूलिंग सिस्टम आहे. थंड केला जातो. म्हणजे त्या ओव्हन मधून काढल्यानंतर इथे थंड केला जातो. हा, थंड केला जातो. फॅन चालू आहे का? हा, हे सगळं म्हणजे थंड करायचंय. हा, थंड केल्यानंतर फिलिंग साठी मशीन मध्ये तिकडे टाकला जातो. मार्केटमध्ये हल्ली जे काजू भेटतात ते आपल्याला वाटतं डायरेक्ट झाडापासून तोडलेले असतील, परंतु त्याची खूप मोठी प्रोसेस असते. नंतर पिलिंगची ही एक मशीन आहे. ही एक मशीन आहे. थंड केलेला काजू इकडे वरती टाकला जातो. टाकल्यानंतर वरचं जे शिल्क आहे, वरची साळं आहेत, ती तिकडे ड्रम मध्ये पडतात आणि इकडे काजू बाहेर येतो. इकडे मोठा, छोटा, पाकळी, तुकडा, चुरा
सगळे आपापच वेगवेगळे होतात. वेगळे होतात. नंतर पुन्हा त्याला गरम केला जातो तिकडे. हे झालं पुन्हा गरम करावं लागतं. गरम केल्यानंतर या मशीन मध्ये टाकला जातो. ती मशीन चांगला आणि खराब वेगळा करते ही मशीन. केल्यानंतर आणि नंतर मग ग्रीडिंग साठी तिकडे लेडीज लोक ग्रीडिंग करतात. म्हणजे ते वेगवेगळं करतात. वेगवेगळे प्रत्येक साईज बार काढण्यासाठी तिकडे लेडीज लोक काम करतात. या इकडे साईज बार करण्याचं काम करतात हे म्हणजे इकडं तुकडा वेगळा आणि अख्खे काजू वेगळे. साईज बार काम करतात. ही एक मशीन आहे, ती पण तेच काम करते ग्रेडिंगचं. किंवा ही एक मशीन आहे, ती पण ग्रेडिंगचं 7 प्रकारे ग्रेडिंग करते ती ही मशीन. तसं त्या लेडीज लोक पण तेच काम करतात. ही ऑटोमॅटिक मशीन आहे का? म्हणजे ती ऑटोमॅटिक. आता पूर्ण पॅक केलंय का त्या मशीनला? हे मशीन आहे, वरती टाकले जातात ते काजू आणि इकडे वरतो इथं काजू टाकले जातात. आणि इकडून 7 प्रकारे काजू वेगळे होतात. ते मशीन आणि माणसाने पण केलं जातं. त्यामध्ये काय भरून ठेवलेलं आहे हे सगळं? ते काजू सर्व ते अलग अलग हे आहे तसे. तिथून नंतर मग पॅकिंगला माल जातो. हे इकडे डब्यामध्ये पॅक केले जातात काजू. आणि हा पॅकिंग रूम आहे. हे सगळे हे काजू हे अशा प्रकारे सगळं पॅकिंग केलं जातं. हे काजू इथं पण वेगवेगळं ह्याच्या ठेवलेलं आहे पॅक करून. ते पॅक केलेले आहेत फक्त. मग ह्याचा कलर काजूचा असा वेगळा कसं? नाही, ते सालवाले आहेत. हे सालवाले. हे डायरेक्ट सेलिंग साठी ठेवलेत का? ते अजून करायचे, ते क्लीन करायचे. ह्याची प्रोसेस व्हायची अजून. कशाची मशीन आहे सर? ते डबे सील करण्याचे. हे डबे कसे? काजूचे. काजूचे डबे भरून इथे सील केलं जातं. म्हणजे हे काजूचे डबे अख्खा डबाच ह्याच्यामध्ये भरलेला आहे काजूने? काजूने भरलेले. ती मशीन आहे, ती काजू डबे भरायचे आहे. डबे भरायची. डब्यामध्ये भरण्याचे आहे. म्हणजे ह्या मशीन मध्ये असे डबे काजू भरले जातात त्याच्यात. पूर्ण ह्या डब्यामध्ये काजू भरलेले जातात. आणि नंतर इथे हे हायड्रोजन काढून इथे पॅक केले. म्हणजे डब्यामध्ये विकण्यासाठी भरतात का? टिकण्यासाठी, वर्षभर टिकण्यासाठी. म्हणजे काजू जास्त दिवस टिकावं म्हणून डब्यामध्ये भरले. आणि विकण्यासाठी पण आहे. मग ह्या डब्यामध्ये किती किलो काजू बसतील? साधारण 10 किलो असतात. 10 किलो. 10-11. परत डब्याला वरचं झाकण ऑटोमॅटिक. ते झाकण आहे, त्याला मग सील केलं जातो. आता ह्याच्यामध्ये काजूच आहे का? हे काय भरलेले आहेत काजू. अरे बापरे. हे पाकळी भरलेली आहे. म्हणजे ही काजूची पाकळी भरलेली ह्या डब्यामध्ये. अख्खा डबा फुल भरलेला आहे. आता ही फॅक्टरी असल्यामुळे ह्या ठिकाणी काजू जास्त दिवस टिकावेत म्हणून या ठिकाणी हे डब्यामध्ये भरलेले आहेत. हवा बंद करून भरलेले आहेत. हवा बंद करून. म्हणजे हायड्रोजन भरलेले आहेत. वर्षभर टिकण्यासाठी ह्या डब्यांमध्ये भरलेले आहेत. आणि ह्या डब्यामध्ये किती किलो काजू असतात? साधारण 10 किलो असतात. 10 किलो. मग हे स्टोरला ठेवत असतात एकदम स्टॉक मध्ये म्हणजे लागतील तसे आम्ही विक्री करतो मग फोडून. मग आता इथे विक्री होलसेल मध्ये होती का कशी होती? नाही, इथे सतत चालूच असते रिटेल मध्ये. आणि एखाद्याला असं होलसेल मध्ये माल पाहिजे असेल तर होलसेल ते कंपनीवाले मग ते देतात. कंपनीवाले थ्रू. ते कंपनी मग बघणार ते काय होलसेल द्यायचे की नाही. अशा प्रकारे मित्रांनो तिकडून काजू तयार केल्यानंतर या ठिकाणी सेलिंग साठी ठेवले जातात आणि या ठिकाणी वेगवेगळ्या पॅकिंग मध्ये ठेवले जातात. 250 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो वेगवेगळ्या प्रकारचे पॉकेट या ठिकाणी रिटेल मध्ये सेल करण्यासाठी ठेवले जातात. हे कंपनीचं रिटेल आउटलेट आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण या काजूच्या फॅक्टरीबद्दल थोडक्यात माहिती बघितली. आपल्याला या ठिकाणचा काय संपर्क माहिती वगैरे काही पाहिजे असेल तर आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या संबंधित आपला काय प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.